नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की आपण गाडीत जे पेट्रोल भरतो किंवा परदेशातून आपले नातेवाईक जे पैसे पाठवतात, या सगळ्याचा संबंध थेट आखाती देशांशी आहे. आणि याच देशांचा एक गट आहे जीसीसी, ज्याच्याशी भारताचं एक खूपच घट्ट नातं आहे. पण हे नातं नक्की आहे तरी कसं, आणि ते आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं का आहे? चला आज हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जीसीसी, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. आता हे नाव कदाचित रोजच्या ऐकण्यातलं नसेल, पण एक गोष्ट नक्की, आपल्या गाडीतलं पेट्रोल, घरातला गॅस आणि परदेशात काम करणाऱ्या आपल्या माणसांमुळे देशात येणारा पैसा, या सगळ्यावर या एका संघटनेचा खूप मोठा प्रभाव आहे. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी जीसीसी म्हणजे काय त्याची ओळख करून घेऊ. मग भारतासोबत त्याचं नातं कसं आहे ते पाहू. त्यानंतर आपली आर्थिक भागीदारी आणि आपल्या लोकांबद्दल बोलू. आणि शेवटी भविष्यात हे नातं अजून कसं वाढणार आहे यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून. जीसीसीची ओळख म्हणजे ही संघटना नक्की काय आहे, यात कोण कोण आहे, हे सगळं आधीच समजून घेऊ. तर जीसीसी म्हणजे गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आखातल्या 6 श्रीमंत देशांनी मिळून 1981 साली बनवलेली ही एक टीम आहे. यांचा उद्देश काय? तर एकत्र येऊन व्यापार करायचा, एकमेकांच्या सुरक्षेची काळजी घ्यायची आणि सांस्कृतिक संबंध चांगले ठेवायचे. मग ह्या टीममध्ये आहेत कोण कोण? तर हे आहेत ते 6 देश: बहरैन, कुवेत, ओमान, कटार, सौदी अरेबिया आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं UAE म्हणजे दुबई वगैरे. आणि हो, या सगळ्या देशांची ओळख म्हणजे तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे. आता गंमत म्हणजे या संघटनेबद्दल ना काही सामान्य गैरसमज आहेत. जसं की अनेकांना वाटतं की पर्शियन ही तिथली भाषा असेल, पण नाही, ती अरबी आहे. याचं मुख्य कार्यालय सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये आहे. आणि हो, येमेन हा देश याचा सदस्य नाहीये. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जीसीसी बद्दल तर कळलं, पण आता येऊया आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या जीसीसी देशांशी भारताचं नातं इतकं घट्ट का मानलं जातं? आणि हे नातं फक्त तेलापुरतं नाहीये, तर त्या पलीकडे माणसं, पैसा आणि भविष्य असं बरंच काही आहे. या नात्याचा सगळ्यात मोठा आणि जिवंत पाया आहे तो म्हणजे आपली माणसं. विचार करा, आज जवळपास 90 लाख भारतीय या जीसीसी देशांमध्ये आपलं घर चालवण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत. 90 लाख! हा आकडाच सांगतो की हे नातं किती खोलवर रुजलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे पैसा, म्हणजे आपला व्यापार. फक्त एका वर्षात भारत आणि या देशांमध्ये तब्बल 178 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. हा आकडा इतका मोठा आहे की यावरूनच आपल्या आर्थिक नात्याची ताकद लक्षात येते. खरं तर जीसीसी हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार गट आहे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा आकडा, तो म्हणजे आपल्या माणसांनी परदेशातून घरी पाठवलेला पैसा. 2023 या एका वर्षात जगभरातून भारतीयांनी 125 अब्ज डॉलर्स घरी पाठवले. आणि यातला सिंहाचा वाटा म्हणजे जवळपास अर्धा पैसा तो या जीसीसी देशांमधून आला होता. हा पैसा थेट आपल्या गावातल्या घराघरात पोचतो आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करतो. तर बघा लोको, व्यापार आणि पैसा हे 3 खांब या नात्याला अगदी भक्कमपणे उभं करतात. चला आता या व्यापाराच्या आकड्यांमध्ये थोडा अजून खोलात जाऊन बघूया. हे आकडे बघा जरा. आपण त्यांना जवळपास 57 अब्ज डॉलर्सचं सामान विकतो, पण त्यांच्याकडून तब्बल 122 अब्ज डॉलर्सचं सामान विकत घेतो. याचा सरळ अर्थ काय? तर आपण विकण्यापेक्षा त्यांच्याकडून विकत जास्त घेतो, जवळपास दुप्पट. पण असं का? हा आलेख बघा, आयातीचा खांब किती उंच गेलाय. या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तेल आणि गॅस. आपल्या देशाची गाडी चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती आपण मोठ्या प्रमाणात याच देशांकडनं विकत घेतो. तर मग ही देवाणघेवाण नक्की होते कशी? आपण त्यांना इंजिनिअरिंगच्या वस्तू, आपला प्रसिद्ध बासमती तांदूळ, कापड आणि दागिने विकतो, आणि बदल्यात त्यांच्याकडून आपल्यासाठी सगळ्यात गरजेचं असलेलं तेल, गॅस, पेट्रोकेमिकल्स आणि सोनं विकत घेतो. त्यामुळे हे नातं दोन्ही बाजूंसाठी खूपच फायद्याचं आहे. आणि हेच संबंध आणखी घट्ट करण्यासाठी भारत आणि जीसीसी आता एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहेत. याबद्दल आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणतात की आज जगात सगळीकडे अनिश्चितता आहे. अशा काळात हा करार दोन्ही बाजूंना एक स्थिर आणि मजबूत आधार देईल. तर मग आता पुढे काय? हे नातं आणखी मजबूत करण्यासाठी पुढचं पाऊल कोणतं उचललं जातंय? चला या नात्याच्या भविष्याकडे एक नजर टाकूया. इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, मुक्त व्यापार करार किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंट, ज्याला FTA म्हणतात. आता ही काय भानगड आहे?
सोप्या भाषेत सांगायचं तर हा 2 देशांमधला एक असा करार असतो ज्यामुळे एकमेकांच्या मालावर लागणारे टॅक्स आणि इतर अडथळे खूप कमी होतात आणि यामुळे व्यापार करणं एकदम सोपं आणि स्वस्त होऊन जातं. या नात्याचा प्रवास मोठा आहे. बघा, 1981 मध्ये GCC तयार झालं. 2004 मध्ये आपण त्यांच्याशी मैत्रीचा एक करार केला आणि आता फेब्रुवारी 2026 पासून एका मोठ्या मुक्त व्यापार करारासाठी थेट बोलणी सुरू झाली आहेत. ही खरंच एक ऐतिहासिक घडामोड आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जेव्हा हा मोठा व्यापार करार प्रत्यक्षात येईल तेव्हा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू स्वस्त होतील की महाग? भारतात नवीन नोकऱ्यांची संधी वाढेल का? या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? विचार नक्की करा.